अडकू शकतो. न्यायालयाचा अवमान झाला असं त्यातनं दिसतंय आणि अवमान याचिका दाखल होऊ शकते. हे सुद्धा अजित पवारांनी, कारण का ह्याचा त्रास सुनील तटकरेंना होणार नाही, ह्याचा त्रास अजित पवारांना होणार आहे. कारण का केसेस शरद पवार वर्सेस अजित पवार. सुनील तटकरे इज नॉट अ पार्टी. त्यांनी काढलेले जे इन्स्ट्रक्शन्स होते ते सुद्धा कोर्टाने अमान्य केले. सांगितलं राष्ट्रीय पातळीवरच्या माणसाने काढवलं, तुम्ही महाराष्ट्रात तुमचे मर्यादित आहात. तेव्हा अजित पवारांना धोक्याचा इशारा आहे की सबसे मस्ती चलती है, सुप्रीम कोर्ट से नहीं चलती. या सगळ्या विषया संदर्भात अवमानाची तुम्ही दाखल करा, सातत्याने तुम्ही साहजिक आहे. आम्ही त्यांना कळवतोय की हे नको करू, हे नका करू, हे नका. शेवटी आपण पण दिवस काढले. अवमान याचिकेमध्ये एखादा जर फटका आला ना तो फार दूरगंभीर असतो. अवमान याचिकेमध्ये लोक 3-3 महिने 2-2 महिने जेलमध्ये जाऊन बसले. एवढी अवमान याचिका गंभीर आहे. आता त्यांचे एवढे मोठे मोठे वकील आहेत जे एका वेळेस 50-50 लाख रुपये घेतात एकदा उभा राहायला. असे 3-3, 5-5 वकिलांची टोळी असते. आमचा एकच वकील असतो, अभिषेक मनु संघवी. त्यांच्याकडे 5 वकील असतात. त्या 5 वकिलांना हे जर समजू शकत नसेल, म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे समजतंय तर असं. शरद पवारांना या सगळ्या विषयासंदर्भात काय प्रतिक्रिया त्यांनी एकदाच सांगितलं ना, जितेंद्र जो बोलतो तीच पक्षाची भूमिका असते. अजून मी किती वेळा सांगतो, परंतु असं माझं म्हणणं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनीच ते सांगितलं. त्याच्यामुळे सर, महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून देखील काय आहे, पण आज तुम्ही होतात नाही पण राष्ट्रवादीकडे 7 जागांची, म्हणजे अजित पवारांनी 7 जागांची मागणी भाजपकडे केलेली होती. अजित पवारांनी 48 जागांची मागणी करावी, अमित शहानी त्यांना द्यावी, आमचं काहीही म्हणणं नाही. फक्त त्यांना अपॉइंटमेंट द्यावी एवढं माझं मत आहे की त्यांना अपॉइंटमेंट द्यायला. परंतु 7 जागांचा दावा केला तो कुठेतरी घसरताना पाहायला मिळतो. आता 4 जागा. परत एकदा सांगतो, मला काय करायचंय, आपल्या खाली काय जळते ते बघा, दुसऱ्याच्या खाली जायला बघायला जाऊ नका ना. आपल्याला सवयच नाही दुसऱ्यामध्ये बोलायची. आपण आपली कुस्ती आपण खेळतो. महाविकास आघाडीमध्ये पण जागा वाटपाचं घोडं अडलेलं आहे. भिवंडीमध्ये तुम्ही आग्रही आहात की तुमचे जे उमेदवार आहेत. उद्या आमची पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे. त्याच्यामध्ये सगळ्या जागा फायनल होतील आणि आपल्याला कळेल. उद्या यादी प्रसिद्ध होईल. मी तुम्हाला तेच सांगितलं ना की उद्या साहेब फायनल पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग घेत आहेत आणि साहेब उद्या अंतिम करतील. मी कोण? उद्या यादी जाहीर होईल. मग आमची यादी उद्या दुपारी जाईल. परंतु उद्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या काही जागा आहेत तुमच्या महाविकास आघाडीच्या त्या रिलीज करणार आहेत का? आता उद्या आम्ही कुठल्या जागा मागितल्या होत्या, त्या जागा दिल्या गेल्या आहेत, हे अंतिम शरद पवारांच्याकडेच यादी आहे ना, माझ्याकडे तर नाही आहे. त्यामुळे पवार साहेब उद्या पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग घेत आहेत. पार्लमेंटरी बोर्ड हे ह्या पक्षाची निवडणुकीच्या बाबतीतली सर्वोच्च बॉडी असते. त्या सर्वोच्च बॉडीकडनं संमती मिळेल आणि पवार साहेब त्याच्यावर सही करतील आणि प्रकरण संपलं. वंचितसह अंतरांना या निमित्तानं काय आव्हान करा? ज्या पद्धतीनं तुमच्याकडे येत होते ते आणि सातत्यानं बैठका होत होत्या आणि अचानक महायुतीतून तेवढीच जागा मिळाली. त्यांचं म्हणणं होतं की मला मी इकडे 2 जागा मागितल्या होत्या भाजपा आघाडीत, मात्र मला महायुतीची 1 जागा मिळाली. त्यांनी महाविकास आघाडीत 1च जागा मागितली होती. मध्यस्थी मीच होतो. आम्ही 1 जागा द्यायचं कबूल पण केलं होतं. पण आता त्यांची इच्छा, ते नाराज आहेत असं वाटतंय का? मग कशावर नाराज आहेत का? सगळंच बोलणं झालं होतं. सगळं टीव्हीवर सांगायचं नसतं. पण तरी मी एवढं सांगू शकतो की पवार साहेबांनीही त्यांना ग्वाही दिली होती आणि ते स्वतःच कबूल करतायत. टीव्हीवर त्यांची एक मुलाखत आहे की माडा हे काय, आता त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल, कोणी आणली असेल, काय झालं असेल हे काय मला माहीत नाही. कारण ते सांगत होते माझ्याकडे बिलकुलच पैसे नाही आहेत. त्यामुळे काय झालं असेल कळत नाही, मला नाही कळत. वंचित बहुजन आघाडीने सोबत आलं पाहिजे, कारण भाजप देशातून हद्दपार करायचं असं आहे. मी आज पण म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर प्रकाश आंबेडकर आम्हाला साथीदार म्हणून हवेच आहे.
तुम्ही लक्षात घ्या.